आम्हाला गंगनबाडीवासियाला व सर्व पंचक्रोशीला पाहण्यासाठी विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती आणि साहेबाला विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावे. आज श्री क्षेत्र गंगनबीड येथे महाशिवरात्री निमित्त आपण सर्वजण शंभू महादेवाच्या दर्शनाला या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती शिवराजजी पाटील होटराळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य माधवजी काका बेळगे, आमचे काका केशवरावजी काका चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले पळसगावचे चेअरमन माधवरावजी पाटील, दरवर्षी या ठिकाणी आपल्या येळवतून पायी येणारे या ठिकाणी उपस्थित असलेले माली पाटील, या पंचक्रोशीतून या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आज उपस्थित असलेले गंगनबीड, पळसगाव, टाकळगाव, रानसुगाव, हिप्परगा या परिसरातून पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्व भक्तगण. खरं तर आपलं हे गंगनबीडचं जे मंदिर आहे, अनेक वर्षापासून आपण पंचक्रोशीतली सर्वजण मंडळी भक्तिभावाने त्याची पूजा करत होतो. आज या मंदिराचं स्वरूप वरचीवर वाढत गेलं. आज नायगाव तालुक्यातूनच नव्हे, नांदेड जिल्ह्यातून नव्हे, तर बाहेर पर जिल्ह्यातूनही अनेक जण आपल्या गंगनबीडच्या या महादेवाच्या मंदिरासाठी दर्शनाला येतात. आता या गंगनबीडचं देवस्थानाचं जे रूप आहे वरचीवर वाढत चाललेला आहे. एक काळ असा होता की जेव्हा आम्ही छोटे होतो शिवराज पाटील, आपण पायी पायऱ्यानं यायचो, गाडी खाली ठेवायचो, तिथून पायी पायऱ्यानं यायचो. मग काही दिवसानं एक टप्पा झाला, मंदिरावर यायचा, तिथून यायचो, गाडी तिथं सोडून इथून पायऱ्यानं यायचो. आता मंदिरापर्यंत या ठिकाणी गाडी येऊ लागलेली आहे. हळूहळू हे ग्राउंड सपाटी करून वाढवण्याचं काम इथल्या ग्रामस्थांनी आणि ट्रस्टच्या मंदिर लोकांनी केलेलं आहे. हळूहळू स्वरूप इथल्या देवस्थानाचं व्यापक होत चाललेलं आहे. मागे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्या कार्यकाळामध्ये इथं मोठं सभागृह त्यांनी आपल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमधून मंजूर करून घेतलं. आताच काल परवा माली पाटील माझ्याकडे आले होते की इथं लाईटची समस्या होती आणि मी त्या दिवशी इंजिनियरला बोलून पत्र दिलं आणि इथं 100ची डीपी काल परवाच या ठिकाणी मंजुरी झाली, त्याचंही साहित्य इथं आलेलं आहे, त्या काम चालू झालेलं आहे माली पाटील. आता इथं म्हणजे मंदिरावर लाईटची समस्या राहणार नाही. व्होल्टेजची समस्या होती, लाईटची समस्या ती आपण इथं दूर झालेली आहे. आता या ठिकाणी परिसरामध्ये जे पाणी पाहिजे, खरं तर शिवराज पाटील गेल्या वर्षी पाणी वेळेवर आलं होतं. लोकांनी पाण्याच्या भरोश्यावर रबीला पेरणी केलेली होती. मी काल परवा माली पाटील, गंगाधर पाटील सगळे आले. या डिपार्टमेंटचे जे SC आहेत त्यांनाही बोललो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरलाही बोलणं झालं त्या दिवशी. पण या ठिकाणी जी पाईपलाईनचं काम आहे, जेव्हा जेव्हा त्या पाईपामध्ये पाणी येते तेव्हा तेव्हा ते जॉईंटमधलं पाणी ते खाली दबते आणि 100 मीटरवर 200 मीटरवर ते पाईपलाईन फुटल्या जातं. म्हणजे एवढा मोठा तिथं प्रश्न आहे. आणि प्रत्येक वेळेस त्या डिपार्टमेंटचे इंजिनियरचे लोक येतात, गड्डा खडतात आणि कुठं कुठं तर एवढा हार्ड रॉक आहे, म्हणजे एकदम पाषाण असल्यामुळं ते दुरुस्त करायला त्यांना अवघड आहे. कारण आपली ही जी कोलंबी लिफ्ट आहे, हमखास पाणी येणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण ते जे पाणी येणारी जी विहीर आहे ते बंधाराच्या वरच्या बाजूला आहे आणि हमखास ते विहीर 100% पाण्यातच राहणार आहे. त्यामुळं पाणी जर व्यवस्थित आलं तर आपल्याला आपल्या परिसराला जेवढं भिजवण क्षेत्र आहे तिथं कमी पडणार नाही. पण त्या गुत्तेदाराच्या चुकीमुळं त्या पाईपलाईन नादुरुस्त होत आहेत, त्याच्यामुळं आपल्याला पाणी मिळत नाही. निश्चितच त्याच्यावरही आपण एक बैठक घेऊ. पण माझ्या पहिले शिवराज पाटलाला बोलण्याची संधी दिली. गंगाधर पाटील म्हणले की बाबा शिवराज पाटील तुम्ही बोललं पाहिजे. शिवराज पाटील म्हणले बाबा देणारे ते आहेत, पण शिवराज पाटील महादेवामध्ये इच्छा असेल की आपल्या ह्यातून या ठिकाणी भविष्य काळामध्ये काहीतरी द्यावं
म्हणून गंगाधर पाटलांनी योग्य म्हणलं. आणि निश्चितच महादेवाच्या आशीर्वादानं आपल्याला ही संधी येईल. आपणही भक्तिभावनेने गंगनबीडची पूजा करता, आम्हीही करतो. त्याच्यामुळं भक्तिभावनेने पूजा केल्यावर गंगनबीडचा महादेव कोण्या ना कोण्या रूपानं आशीर्वाद देते. आणि निश्चितच गंगनबीडला जेवढा काही विकास करता येईल तेवढा कमी आहे. आणि शिवराज पाटलांनी म्हणल्याप्रमाणे मी मागे बोरीच्या महादेवाला पहिली वेळेसच गेलतो, बरेच म्हणजे मी ऐकून होतो, पण त्या ठिकाणी मोठा काला कीर्तन होता, भंडारा होता. आणि बोरीच्या महादेवाला घेतो, एक निसर्गरम्य परिसरामध्ये त्या ठिकाणी बोरीचं महादेवाचं मंदिर आहे. आणि बाजूला सर्व त्या याचं बॅकवॉटर आहे आपल्या मनार धरणाचं. आणि आजही गंगनबीडला आपल्याला वरचेवर जसं वाढ होत आहे, विकास कामाची डेव्हलपमेंट होत आहे, तर इथं गाववाले आहेत, सर्व ट्रस्टचे लोक आहेत. तुम्ही एक मास्टर प्लॅन तयार करा आणि जो काही भविष्यातला निधी कोण्या स्वरूपात येणार आहे तो निधी इथं कसं वापरता येईल, हळूहळू टप्पेवारी मास्टर प्लॅन जर तयार केलं. नाहीतर कसं आहे, माझं शिफारस आला इथं एक छोटासा रोडचा तुकडा करा, उद्या ह्यांनी शिफारस केली इथं काहीतरी करा. तसं करण्यापेक्षा बरं भविष्यात जर 5 लाख निधी आला तर ते कसं करायचं, 10 लाख जर निधी आला तर कसं करायचं, किंवा 50 लाख निधी कोण्या रूपानं या ठिकाणी माध्यमातून जर आलं तर त्याचं काय करायचं आणि कुठं करायचं, किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीला निधी टाकायचा असेल तर तुम्ही सांगू शकता की बाबा आम्ही निधी टाकताना तुम्हाला विचारतो. बरेच जण विचारत असतात किंवा आपल्याला कोण्या कामासाठी निधी पाहिजे, तर तुमच्या त्या डेव्हलपमेंट मास्टर प्लॅन प्रमाणे जर तुम्ही सूचना केलीत तर त्याप्रमाणे आम्हालाही निधी टाकता येईल, जेणेकरून इथला विकास एक नियोजनबद्ध विकास झाला तर भविष्यात आपल्यालाही गंगनबीडचं स्वरूप जे वाढत चाललेलं आहे. आणि हे काळाची गरज आहे की गंगनबीडला एवढे भाविक भक्त येत आहेत की त्यांना येणाऱ्या लोकांना पाण्याची सुविधा असेल, इथं राहण्याची सुविधा असेल, मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी त्यांना जेवणाची सुविधा असेल, वेगवेगळे प्रकल्प आपल्याला भविष्यामध्ये राबवावे लागतील. निश्चितच आपल्या आशीर्वादाने, शेवटी देणारा देव आहे, आम्ही फक्त काही मधले दूत असल्यासारखे आहेत, ते त्याच्या हातातून करून घ्यायचे ते बरोबर करून घेतात. त्यामुळं आम्ही एक निमित्त आहोत, करणारे ते महादेवच आहेत. त्यामुळं निश्चितच त्यांच्या कृपा आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये गंगनबीड आपलं देवस्थान निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये एक चांगलं देवस्थान म्हणून गणल्या जाईल, एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा या ठिकाणी शिवराज पाटलांनी म्हणल्याप्रमाणे मागच्या 50 वर्षापासून आमच्या चव्हाण कुटुंबियाचं दर सोमवारचा अभिषेक इथला नित्यनियमांचा आहेच. घरात जरी काही घटना झाली तर आम्ही पाहुण्याला पाठवतो, हे करतो. पण या ठिकाणी आमची तर हेच आहे की आम्ही हे करतो महादेवाला, पण तुमची गाववाल्याचं तेवढंच सहकार्य आम्हालाही पाहिजे. आणि सगळ्यांच्या सहकार्यानं आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गंगनबीड जे देवस्थान आहे ते एक नावाला रूपाला आणि एक लोकांनाही वाटलं पाहिजे की गंगनबीडला गेल्यानंतर एक सुसज्ज सुंदर परिसर आपला या गंगनबीडचा वाटला पाहिजे आणि लोकांनी वारंवार या ठिकाणी यावं असंही त्यांच्या मनात वाटलं पाहिजे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं देवस्थान या नांदेड जिल्ह्यामध्ये नावारूपाला यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. हर महादेव. छोट्याशा कार्यक्रमासाठी साहेब येऊन सर्वांना मार्गदर्शन केले.